बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमधल्या कांजूरमार्ग इथे इमारतीला आग लागलेली आहे। 16व्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। इलेक्ट्रिक डक्टला आग लागल्याची माहिती समोर आली आहे। आग ही सध्या पसरत गेलेली आहे। 18व्या मजल्यापर्यंत ती पोहोचलेली आहे। कांजूरमार्गच्या एनजी रॉयल पार्क इमारतीमधली ही घटना आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर। अमोल, साधारण किती वाजता ही आग लागलेली आहे आणि सध्या अग्निशमन दल तिथे पोहोचलंय का? काय एकूण अपडेट्स आहेत? तासाभरापूर्वी या इमारतीच्या या 16व्या मजल्यावर आग लागली होती। इमारतीची जी डक वायरिंग ज्या असतात, इलेक्ट्रिकल वायरिंग ज्या असतात, त्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि ही आग आहे ती 18व्या माळ्यापर्यंत पसरत गेली। महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला ही आग लागते त्यामुळे आगीचे जे धुराचे लोट आहेत ते इमारतीच्या पॅसेजेसमध्ये देखील जातात। त्यामुळे एकतर विद्युत पुरवठा खंडित झालेला होता आणि त्यात इमारतीच्या लिफ्ट आहेत त्या देखील काम करत नव्हत्या। त्यामुळे या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले। सध्या जी माहिती मिळते ती ही आग आहे ती अग्निशमन दलाकडून नियंत्रणात आणण्यात आलेली आहे। इमारतीच्या डक्ट्समध्ये अशा प्रकारे आग लागून जीवितहानी घडण्याच्या घटनाही आधी देखील झाल्या होत्या, परंतु सुदैवाने या प्रकरणात अद्यापही कुठली जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही। अगदी धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमधल्या कांजूरमार्गमध्ये इमारतीला आग लागलेली आहे। 16व्या मजल्यावर इलेक्ट्रिक डक्टमध्ये ही आग लागलेली होती आणि आता ती पसरत 18व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे।